135वी जयंती ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न आहे। त्यामध्ये मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून उपमहापौर या पदावर रुजू झालो आणि त्यामध्ये नगरसेवक निलेश आल्हाट साहेब या ठिकाणी निवडून आले आणि आणखीन आपले ज्या सगळ्या नवीन नगरसेवकांनी मुख्य सभेमध्ये आग्रह धरला होता की यावेळेची जयंती चांगली व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने देखील या कामामध्ये जोर धरलेला आहे। ज्या कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या त्याप्रमाणे पुणे महापालिकेच्या माध्यमातून आता इथं जो मंडप दरवर्षी पडत होता यावेळेस त्या मंडपाची उंची आणि तो एरिया मी वाढवलेला आहे। तसेच या पुतळ्याच्या आजूबाजूला देखील एक अत्यंत चांगला मंडप या ठिकाणी हाईटला घेतलेला आहे। या पुतळ्याच्या परिसरामध्ये कूलरची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून उन्हाचा तडाखा बसू नये, आतमध्ये पाण्याचे फवारे होणार आहे, प्यायच्या पाण्यासाठी देखील कूलर व्यवस्था होणार आहे। तसेच पहिल्यांदाच हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने जो मंडप आहे त्याचा ओपन मंडप आम्ही आंबेडकर भवन, बाबासाहेब आंबेडकर पुतळा पोलीस स्टेशन ते कॅम्पातला बाबासाहेब आंबेडकर पुतळा या तीन गोष्टीला कनेक्ट केलेलं आहे। त्यावरच दादासाहेब गायकवाडचा पुतळा असेल, मग या ठिकाणी अशोक सम्राट स्तंभ आंबेडकर भवनाच्या समोरचा असेल, त्या ठिकाणी लाईट डेकोरेशन आणि मंडप या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगलं स्वच्छ पाणी प्यायला मिळावं। तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सगळ्या बाजूने आहेत। टॉयलेटची व्यवस्था अत्याधुनिक टॉयलेट चारी बाजूला उभे करणार आहोत। वेगळं ग्रंथालय यावेळेस होणार आहे। तसेच या ठिकाणी अग्निशामक दल, डॉक्टरचे वेगवेगळे पथक या ठिकाणी असणार आहे। या ठिकाणी चारी बाजूनी येणाऱ्या माणसाला अत्यंत उन्हामध्ये त्याला कोणाला त्रास होऊ नये यासाठी देखील पुणे महापालिकेच्या वतीने आणि आम्ही सगळ्या कार्यकर्ते म्हणून काळजी घेतलेली आहे। या ठिकाणी आरोग्य खात्याचे कर्मचारी संध्याकाळपर्यंत 2-3 टीम मध्ये थांबणार आहे। कचरा पडणार नाहीये, कोणी अन्नदान करेल तेही स्वयंसेवक काम करतील आणि महापालिकेचे कर्मचारी देखील तेवढ्याच ताकदीने काम करतील। हा परिसर अत्यंत स्वच्छ राहणार आहे। या पुतळ्याच्या परिसरामध्ये किमान 3 शिफ्ट मध्ये महापालिकेचे कर्मचारी काम करतील, तिथेही कुठला कचरा पडणार नाहीये याची काळजी यावेळेस घेतलेली आहे। आणि म्हणून यावेळेची 125वी जयंती, महात्मा फुलेची द्विशताब्दी जयंती, 14 तळ्याला 100 वर्ष पूर्ण होतात, त्याचा कार्यक्रम हे वर्ष एक सामाजिक क्रांतीचं सामाजिक चळवळी आधारित असलेल्या नेत्यांना समर्पित वर्ष असणार आहे। त्यामुळे या वर्षभरामध्ये एक वेगवेगळे उपक्रम देखील या ठिकाणी पुणे महापालिका साजरी करणार आहे। महात्मा ज्योतिराव फुले द्वितीय वर्ष हे अत्यंत पुणे महापालिकेचे सभासद क्रांतीबा ज्योतिबा फुले होते आणि त्यांचे द्वितीय शतक आहे हे पुणे महापालिका एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा देखील आमचा पूर्ण मनोद आहे। यासाठी वेगवेगळे उपक्रम वर्षभरामध्ये साजरे करण्यात येणार आहेत। लवकर त्याची बैठक शिवाजी सभागृहामध्ये पुणे शहरातील सगळ्याला बोलून घेणार आहे। कालच मी माझ्या कॅबिन मधून 11 तारखेच्या महात्मा फुलेंच्या जयंतीला देखील फुलेवाडा असेल, भिडेवाडा असेल, त्या ठिकाणी पूर्ण जशी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या ठिकाणी यंत्रणा आहे तीच यंत्रणा महात्मा फुलेंच्या वाड्यावर देखील या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। त्यामुळं यावेळेची जयंती ही अत्यंत वेगळ्या आगळ्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे। या सगळ्या अनुषंगाने सगळे अधिकारी या ठिकाणी कामाला लागल्यात आणि पहिल्यांदाच सगळे अधिकारी मिळून या ठिकाणी मग पाणी कुठल्या बाजूला आहे, कॅमेरे कुठे लावलेले आहेत, पोलीस कुठल्या बाजूला आहे, या सगळ्याला एक दिशादर्शक देखील लावण्यात येणार आहे। कुठल्याही नागरिकांना कोणाला भेटायचं असेल तर तिथं अधिकाऱ्याचे, पोलिसांचे नंबर्स देखील आम्ही चारी बाजूने लावणार आहोत जेणेकरून प्रत्येकाला या व्यवस्थेची माहिती मिळावी। आणि म्हणून यावेळेची ही जयंती ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्याचा मनोद आहे। आदरणीय महापौर आणि आदरणीय कमिशनर या दोघांनी देखील मला उपमहापौर म्हणून त्यांनी या कामासंदर्भात पुढाकार घेऊन तुम्ही लक्ष घालावं अशा सूचना दिल्यात। त्याप्रमाणे वाडीमधली जी जयंती होते त्या वाडीतल्या जयंतीला देखील पुलामुळे थोडंसं व्यत्यय येत होता। आता तिथं बॅरिगेट लावण्यापासून सगळ्या महापालिकेच्या यंत्रणा सक्षम केलेल्या आहेत। तिथली जयंती अत्यंत छान होणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा औंधचा पुतळा तिथं देखील एक सगळ्या व्यवस्था आम्ही केलेल्या आहेत। आणि म्हणून जिथं इथं बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी आणि जिथं इथं महामानवांचे पुतळे आहेत
ते सगळे स्वच्छ धुण्याचा देखील उपक्रम या जयंती मार्फत करणार आहोत. नाहीतर पुणे शहरामध्ये जे वेगवेगळे पुतळे आहेत त्या पुतळ्याकडे कोणाचं दुर्लक्ष होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महापालिकेने ठरवले की सगळे पुतळे हे आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ धुतले पाहिजे, दोनदा धुवावेत आणि तिथं अत्यंत स्वच्छता करावी. हा देखील उपक्रम महापालिकेच्या वतीने होणार आहे. त्यामुळे यावेळेची 135वी जयंती ही पुणे शहरातली एक आनंदात आणि आगळीवेगळी जयंती या ठिकाणी होणार आहे. पुस्तकालय, ग्रंथालय ही देखील वेगळं आम्ही करत आहोत. सेंट्रल बिल्डिंगच्या पाठीमागं जी लेन आहे तिथं आम्ही ग्रंथालय करण्याचा मनोर आहे. जसं 6 डिसेंबरला लोक एक पुस्तकं घ्यायसाठी जात असतात, तसंच यावेळेस एक वेगळ्या लेन मध्ये म्हणजे सेंट्रल बिल्डिंगच्या बाजूला पुस्तकालय या ठिकाणी होणार आहे. यामुळे ज्यांना ज्यांना पुस्तकाचे स्टॉल टाकायचे असेल त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या ठिकाणी माधव जगताप साहेब आहेत, वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांना संपर्क करून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या जागा किंवा त्यांच्याशी अर्ज करून ते कसं करता येईल ते पाहावं असं आपल्या मार्फत देखील सगळ्याला सांगतो. आंबेडकर जयंती दरवेळेस डीजे मुक्तीचा वाद सुरू होतो, यावेळेस काय या संदर्भात निर्णय घेतलाय की नाही? नाही, यावेळेस प्रशासनाने भूमिका घेतली की राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यांना जयंती करायची असेल त्यांनी करावं. डिसिबल प्रमाणे जे राज्य शासनाने नियम आणि धोरण त्याप्रमाणे करावे अशा सूचना पुणे महापालिकेच्या वतीने आणि कार्यकर्ते म्हणून देखील आम्ही सगळ्याला दिलेल्या आहे. पण 2 गट पडले होते, एक डीजे पाहिजे एक डीजे नको. नाही त्याची मीटिंग झाली. नाही एक तर काय होतंय की बाबासाहेब आंबेडकरांची 14 तारीख ही जयंती अत्यंत देशामध्ये उत्साहात साजरी होती आणि हा एकच दिवस असतो ज्याच्यामध्ये लोक आनंदामध्ये साजरी करत असतात. नाहीतर 12 महिने अभ्यास करा आणि पुस्तकामध्ये अडकून राहा असं सांगत असतो. पण एक दिवसच लोक येतात. आम्ही सूचना केल्यात की शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आपापला डीजे लावावा किंवा त्याप्रमाणे तुम्ही तुमचा हे करा. पोलिसांना तशी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. डीजे युक्त आंबेडकर जयंती हा डीजेला धरून आंबेडकर नाही 2 बेस 2 टॉप किंवा जे असेल त्यांच्या डिसिबल प्रमाणे त्याप्रमाणे होईल. आणि मी मुख्यमंत्री साहेबाला पत्र पाठवलेलं आहे, त्यांना देखील भेटलेलं सुद्धा आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने आवाज वाढवला म्हणून किंवा 10च्या नंतर स्पीकर लावला म्हणून जे गुन्हे दाखल झाले बद्ध महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचं नुकसान होतंय. आणि 10च्या नंतर अर्धा एक तास जर एखादा स्पीकर लागला म्हणून गुन्हा दाखल होत असेल आणि त्याच्यातून त्यांच्या आयुष्याला गालबोट लागत असेल तर ते नको व्हायला. त्यामुळं जयंती निमित्ताने झालेल्या केसेस त्वरित काढून घ्याव्यात असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना तशा पद्धतीची विनंती केलेली. आणि ज्या पद्धतीने सगळ्याच गणेशोत्सव पुण्यातला मोठा असतो, शिवछत्रपती जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, अशा सगळ्या महामानवाच्या जयंत्याबद्दल ज्या केसेस दाखल होतात त्या जयंत्यावरच्या मध्ये झालेल्या केसेस मुख्यमंत्री साहेबांनी काढून घ्याव्यात अशा विनंती आम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांना उपमहापौर म्हणून केलेली आहे. नक्की त्याचा विचार होणार आहे. त्याचबरोबर रस्त्याचं डांबरीकरण असेल किंवा आपण मिस्ट मशीन बसवते की जेणेकरून उन्हाचा तडाखा हा आलेल्या भाविकांना बसणार नाही त्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. ट्रॅफिकचं पूर्णपणे नियोजित केलेलं आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिकमुळे या भागामध्ये त्रास होणार नाही अशी व्यवस्था या भागामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ट्रॅफिक डायव्हर्शन देखील त्या दिवशी केलं जाणार आहे. काय नियोजन आहे, काय? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्ताने पुणे शहरामध्ये
ज्या ज्या भागामध्ये जयंती होते मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये ना आपण सगळ्या शहरामध्ये जयंती निमित्त पुणे महापालिकेने केलेल्या व्यवस्थेच्या संदर्भात आजची प्रेस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। या प्रेससाठी आदरणीय महादेव जगताप साहेब उपस्थित आहे, आदरणीय नगरसेवक निलेश आल्हाट साहेब या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय राहुल डंबाळे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। आणि आजची प्रेस सभागृह महापालिकेत